मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघतोय की अनेक मोठमोठी मैदानं होतात आहे. कधी फॉर्च्युनरचं मैदान, कधी ट्रॅक्टरचं मैदान, अशी नामांकित मैदान आपल्याला या बैलगाडा शर्यतीमध्ये बघायला मिळतात आहे. आणि मित्रांनो, असंच पूर्ण मार्च महिन्यामध्ये मोठे मैदानं होतात आहे. मित्रांनो, मार्च महिना म्हणजे मित्रांनो मोठे बक्षिसांचा महिना असं म्हणण्यात काहीच हरकत नाही आहे. मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये मोठमोठी मैदान आपल्याला बघायला मिळणार आहेत. ते आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, एक भव्य दिव्य असं मैदान होतं 1 मार्च 2026. रयत क्रांती पुरस्कृत देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होतं. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 2 लाख रुपये. तृतीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये. चतुर्थ क्रमांकासाठी 75,000 रुपये आणि पंचम क्रमांकासाठी 55,000 रुपये. आणि मित्रांनो, या मैदानामध्ये 7व्या क्रमांकापर्यंत बक्षिसं मिळणार आहेत. असं एक भव्य दिव्य असं 1 मार्च रोजी 2 लाख रुपयाचं मैदान होतं आहे. आणि त्या मैदानानंतर मित्रांनो, 5 मार्चला एक भव्य दिव्य असं 1 आदत 1 बैलचं मैदान होतं आहे. रयत क्रांती पुरस्कृत मसोबा केसरीचं भव्य दिव्य असं 1 आदत 1 बैलचं मैदान होतं आहे. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 1 लाख रुपये. आणि मित्रांनो, याही मैदानामध्ये 7व्या क्रमांकापर्यंत आपल्याला बक्षिसं मिळणार आहेत. त्यानंतर मित्रांनो 8 मार्च 2026 रोजी एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होते. माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा जंगी मैदान होते. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे रोख रक्कम 2 लाख रुपये. तृतीय क्रमांकासाठी 1.5 लाख रुपये. तृतीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये. चतुर्थ क्रमांकासाठी 70,000 रुपये. आणि या मैदानामध्ये देखील 7व्या क्रमांकापर्यंत आपल्याला बक्षिसं मिळणार आहेत. आणि हे मैदान होते सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी. आणि या मैदानामध्ये आपल्याला पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी जो झाला असा मित्रांनो येडा लक्षा डबल हिंद केसरी येडा या भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. मित्रांनो, 6 मार्च रोजी तुकाराम बीज यात्रेनिमित्त एक भव्य दिव्य असं संत तुकाराम केसरीचं ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान होते. शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान होते. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 1,11,111 रुपये. आणि हे मैदानात मित्रांनो 7व्या क्रमांकापर्यंत आपल्याला बक्षीसं वितरण असणार आहे. या मैदानामध्ये श्री संत केसरी तुकाराम महाराज बीज यात्रेनिमित्त हे भव्य दिव्य असे ओपनचं मैदान होतं आहे. आणि हे भव्य दिव्य असं मैदान होतं आहे सूर्याची वाडी बनफुरी फाटी या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान श्री संत केसरी. त्याचबरोबर मित्रांनो, 9 मार्च रोजी एक भव्य दिव्य असं जुनं पारंपरिक मैदान 25 वर्ष मित्रांनो आज 9 मार्चला या मैदानामध्ये पूर्ण होतात. या मैदानासाठी एक भव्य दिव्य असं मैदान होतं आहे पाटील बाबा यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यतीचं मैदान होतं आहे. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 2 लाख रुपये. आणि याही मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला भरघोस अशी 7व्या क्रमांकापर्यंत बक्षीसं बघायला मिळतील. आणि हे भव्य दिव्य असं मैदान होतं आहे वडकी तळेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी. 9 मार्च 2026 रोजी भव्य दिव्य असं मैदान होतं आहे वडकी तळेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी. मित्रांनो, 6 मार्च 2026 कळंबोराची वाडी तालुका कर्जत या ठिकाणी भव्य दिव्य असं मैदान होतं आहे राजा 777 केसरी भव्य दिव्य असं मैदान होतं आहे. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 1 लाख रुपये. आणि या मैदानामध्ये देखील 7व्या क्रमांकापर्यंत आपल्याला बक्षिसं बघायला मिळतील. हे भव्य दिव्य मैदान होतं आहे राजा
777 केसरीचं कदम बोराची वाडी तालुका कर्जत या ठिकाणी. मित्रांनो 5 मार्च 2026 रोजी एक भव्यदिव्य असं मैदान होतं आहे. उरी कांचन आयोजित काळभैरवनाथ यात्रेनिमित्त एक भव्यदिव्य असं बैलगाडा मैदान होतं आहे. एक आदत एक बैल मैदान मित्रांनो होतं आहे. उरी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान. आणि या उरी कांचन मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 1,00,000 रुपये. आणि भव्य दिव्याचं मैदान होतं आहे मौजे उरी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी. मित्रांनो 14 मार्च 2026 रोजी एक भव्य दिव्य असं मैदान होतं आहे सहकार महर्षी केसरी भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यत मैदान. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 1,50,000 रुपये. आणि हे जे मैदान होतं आहे ते होतं आहे अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी. भव्य दिव्य असं सहकार महर्षी केसरी रोख रक्कम 1,50,000 रुपये. मित्रांनो या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो 22 मार्च रोजी एक भव्य दिव्य असं मैदान होते आमदार केसरी सुहास पर्व हे मैदान होतं आहे. मित्रांनो आमदार केसरीचं भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 1,00,000 रुपये. आणि हे भव्य दिव्य असं मैदान होते बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी. भव्य दिव्य असं आमदार केसरीचं मैदान. मित्रांनो ज्या मैदानाची सगळ्यांना एक आतुरता असते असे कासेगावकरांचं जयंत हिंद केसरीचं भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडा मैदान ची आतुरता असते. मित्रांनो ते मैदान आपल्याला 26 मार्च 2026 रोजी आपल्याला बघायला मिळेल. एक भव्य दिव्य असं मैदान रोख रक्कम 5,00,000 रुपयाचं मैदान. मित्रांनो आपण बघितले असेल कळंबीकरांचा शंभू कासेगाव हिंदकेसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. आणि मित्रांनो एक भव्य दिव्य असं मैदान होतं आहे मार्च महिन्यामध्ये कासेगावचं जयंत हिंद केसरी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान. मित्रांनो अनेक नंदी आपल्याला या रोख रक्कम 5,00,000 रुपयाच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. आपल्या सगळ्यांचा लाडका मित्रांनो द्वादशम हिंद केसरी बक्कासूर असेल. त्याचबरोबर मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर 1,001 असेल. त्याचबरोबर मित्रांनो आत्ताच राहुलभाईंची एक नवीन खरेदी झाली असा मित्रांनो एलियन 1,001 असेल. हा देखील आपल्याला मित्रांनो कासेगावच्या भव्य दिव्य असा हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसेल. आणि हे होते मित्रांनो काही मार्चमध्ये असणारे एक मोठे आणि नामांकित मैदाने ज्यामध्ये आपल्याला एक टॉपचे नंदी पाहायला मिळतील. मित्रांनो टॉपची मैदान आहेत आणि टॉपची बक्षीस आहेत 2,00,000 रुपये असेल 5,00,000 रुपये असेल 1,50,000 रुपये असेल आणि अनेक मित्रांनो बक्षीस आहेत या मैदानामध्ये. तरी मित्रांनो